बातमी महाविकास आघाडीच्या गोटातनं मवियाच्या जागा वाटपानंतर आज मुंबई आणि सांगलीमधील काँग्रेस नेत्यांची बैठक होतीये। सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते हे नाराज आहेत। सांगलीमधील नेते आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। तर उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईसाठी आज काँग्रेस उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे। मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आणि याच विषयी अधिक बोलूया। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडतेय। अर्थातच आता आव्हान असणार आहे ते खास करून उत्तर मुंबईसाठी उमेदवाराच्या नावाची निश्चिती करण्याचं। काय कळतंय काँग्रेसच्या गोटात? खरं तर 2 जागा काँग्रेसच्या वाटेला मुंबईत आलेल्या आहेत, उत्तर मध्य मुंबईची आणि उत्तर मुंबईची। पण अद्याप या जागेवर उमेदवार कोण याची चर्चा जी आहे ती सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर मध्य मुंबईसाठीच्या चर्चेत 3-4 नावं तरी आहेत, पण उत्तर मुंबईच्या जागेवर उमेदवार कोण याचा तिढा जो आहे तो अद्याप सुरूच झालेला नाही। त्यामुळे हा एकंदरीत संपूर्ण तिढा सुरू होईल आणि त्याच्यानंतर शिक्कामोर्तब होईल, हा एक महत्त्वाचा मुद्दा। आज मुंबई काँग्रेसची जी आहे ती बैठक पार पडणार आहे। या बैठकीत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असेल। आपण जर पाहिलं तर काल ज्यावेळेस संपूर्ण पत्रकार परिषद पार पडली, जागा वाटपाचे मुद्दे बाहेर आले, त्याच्यानंतर थेट काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी थेट दिल्लीतच केसी वेणुगोपाल म्हणजे जे महासचिव आहेत काँग्रेसचे राष्ट्राचे, त्यांना फोन करून त्यांचं जे ती नाराजी जी सांगितली आणि त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलंय की नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या हट्टपणामुळे आपल्या मुंबईतल्या जागा ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत। मुंबईत या आधी काँग्रेसने 3 जागा ज्या आहेत त्या लोकसभेत जिंकलेल्या आहेत। 2009ला तर त्यांनी थेट राष्ट्रवादीला सोबत घेऊन 6च्या 6 जागांवर जागा त्या स्वतःकडे जिंकून आणल्या होत्या आणि त्याच्यानंतर यंदा पहिल्यांदाच मुंबईत काँग्रेसला फक्त 2च जागा मिळाल्या। त्या 2ही जागा अशा आहेत की त्या ठिकाणी काँग्रेसचं सध्याचं जे नेतृत्व आहे किंवा गट आहे तो तितका बरोबर अजय, जशी नाराजी ही मुंबईमध्ये आहे तशीच नाराजी ही सांगलीमध्ये सुद्धा आहे आणि त्याचं बरंच नाराजी नाट्य महाराष्ट्राने बघितलेलं आहे। आज सांगलीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या गोटामध्ये घडामोडी घडतायत, बैठका पार पडतायत, त्यामुळे आज सांगलीमध्ये काय भूमिका घेतली जाणार हे सुद्धा बघायचं आहे। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, इतक्या दिवसांचं हे नाराजी नाट्य, आज बैठक होते आहे, अखेर जागा वाटप फायनल झाल्यानंतरची ही बैठक आहे, त्यामुळे आज काय घडामोडी घडताना दिसू शकतात? नक्कीच गुरु, काल ठाकरेंच्या शिवसेनेला सांगलीत जागा गेली, त्यामुळे काँग्रेसचे नेते आणखीन संतप्त झाले आहेत। काल जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केलं। आज सांगलीमध्ये बैठक पार पडते। या बैठकीसाठी विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील तसेच विशाल पाटील देखील उपस्थित असणार आहेत। या नेत्यांच्या बैठकीमध्ये नेमकी काय भूमिका मांडली जाते हे पाहणं औचित्य असणार आहे। तसेच आता विशाल पाटील हे बंडखोरीच्या देखील तयारीमध्ये आहेत। विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची देखील तयारी ठेवली आहे, तसा कार्यकर्त्यांचा आग्रह देखील आहे। याच अनुषंगाने आजची ही बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरवली जाणार आहे। अर्थात त्यामुळे आज विशाल पाटील काय भूमिका मांडतात बघायचं। धन्यवाद।